कसं वाटलं फेरफटका मारून? शेतातला पावभाजी टाकायचं आणि मग त्याच्यात मग आहे ना भाजी टाकायची आणि डिप करून खायची. बुद्धिबळाचा खेळ रंगला इथे. सुट्टीला चाललेत. कुठे चाललेत सगळे आज? सुट्टीला चाललेत. आम्हाला सोडून. तुला पण जायचं का? आमची जागा. काय झालं? कोण आमची जागा. बाय बाय करा सगळ्यांना. बाय. सी यू नेक्स्ट वीक. मग गरम वाटतं. आजी बाय करा आजीला. बाय आजी. बाय. हॅव फन. हॅलो एव्हरीवन, कसे आहात सगळे? मी आशा करते तुम्ही सगळे मस्त मजेत असाल. आम्ही पण छान आहोत, अगदी मस्त मजेत आहोत. आज शनिवार आहे, खूप निवांत अशी सुरुवात झाली. एक आठवडा झाला आमचं ऑफिस सुरू होऊन, त्यामुळे रोज खूप सारी धावपळ ही सगळी चालू होती आणि त्या दिवसांमध्ये व्हिडिओ रेकॉर्ड करायला झालं नाही, कारण सकाळी गेलो की संध्याकाळी आणि दमलेला असतो. आल्यानंतर मग छान फॅमिलीसोबत टाईम स्पेंड करणं, मग खाऊन पिऊन लवकर झोपणं. आणि या संपूर्ण आठवड्यामध्ये आम्ही दोघं ऑफिसला जातो, तर आई सकाळी लवकर उठतीये, आमच्यासाठी छान गरम गरम डब्बा बनवतीये आणि डब्बा बिब्बा सगळं काही तयार असतं. आम्ही बाकीचं आमची सगळी तयारी करेपर्यंत तर असं अगदी वाटते की कॉलेजला जाताना जसं आई मला सगळी तयारी करून द्यायची त्याप्रमाणे सगळं चालू आहे. छान मस्त आईकडून लाड करून घेणं चालू आहे. खायला प्यायला मिळतो रोज वेगवेगळे पदार्थ आणि या सगळ्या गोष्टींचा आम्ही छान आनंद घेतोय. आज शनिवार आहे, तर आज म्हटलं मी आणि मुली घरी थांबतो. घरात जी कामं आहेत म्हणजे लॉन्ड्री वगैरे लावायची आहे किंवा बाकीची जी कामं आहेत, स्वयंपाक वगैरे आज मी करते. तुम्ही यांना घेऊन जा तिघांना मस्त. आणि इथे नेदरलँड्समध्ये बेवरवाईक या ठिकाणी बाजार भरतो आणि तो बाजार अगदी आपल्याकडे भारतात कसे मोठमोठे बाजार भरतात त्याप्रमाणे आहे बेवरवाईकचा दी बाजार म्हणून. तर तो दाखवून आणा म्हटलं, म्हणजे थोडंसं एक छान ट्रिप पण होऊन जाईल आणि त्याच निमित्ताने घरात फळं भाज्या, कारण तिथे खूप सारं होलसेलमध्ये नट्स म्हणा किंवा फळं भाज्या सगळं मिळतं, स्वस्तात असतात. त्यामुळे म्हटलं एक ट्रिप होऊन जाईल, त्यांना छान बाजार कसा असतो नेदरलँड्सचा तोही पाहायला मिळेल आणि घरी ताज्या ताज्या भाज्या येतील, फळं येतील. त्यामुळे आता त्यांना घेऊन गेलेत आणि आम्ही तिघी येथे आता आवरून खाऊन पिऊन बसलो. तिकडे यांचं चालूच आहे अजून काय. पण केक नाही बनवणार मी आज. या दोन मुलींनी खूप त्रास दिला आठवडाभर. आजी आजोबांना खूप खूप पळवत आहेत सायकलवरती इकडे तिकडे, त्यामुळे आज त्यांना पनिशमेंट, त्यांना इथे घरीच बसवलं आहे मी. आणि ते आज माझ्याबरोबर पूर्ण दिवस स्पेंड करणार आहेत, टाईम मला हेल्प करणार आहेत घरातली आवरावर करण्यासाठी. आता खायसाठी बनवतो आमच्यासाठी. सकाळी पोहे वगैरे हे खाऊन गेलेले आहेत, आता लंच करायचं आहे, तर लंचमध्ये काहीतरी बनवतो. रोज प्रॉमिस तोडतीये. सकाळी बोलते नाही मी छान वागणार आहे, छान वागणार आहे, रोज दंगा करते की नाही? मग मला खेळायला म्हणा, मी बोर्ड होते, मग टीव्ही बघायला पण. मग दंगा पण करायला आला होय ना, दंगाच असतो खेळताना. अरे बापरे. तुम्हा सर्वांना आमचे व्हिडिओ आवडतात हे तर लक्षात येते, कारण की तुम्ही इतके छान छान भरभरून आम्हाला कमेंट्स करता आणि स्पेशली आमच्या सगळ्या फॅमिलीसाठी तुम्ही खूप छान छान बोलत असता. कमेंटद्वारे तुमचे सगळं प्रेम आमच्यापर्यंत पोहोचत असतं, त्यासाठी खूप आभारी आहोत. लवकरच नवीन व्हिडिओ येतोय, तो पाहण्यासाठी तुम्ही अद्याप सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. त्याचबरोबर बेल आयकॉन पण ऑन करा, म्हणजे व्हिडिओ येईल त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला सगळ्यात आधी पाहायला मिळेल. हे लोक छान फिरून येत आहेत, तोपर्यंत मी मस्त आज जेवणामध्ये पावभाजी बनवते. मी म्हटलं की दुपारी लंचला पावभाजी केल्यावरती रात्री पोटाला सहन होत नाही, पण माहीत नाही ते किती वाजेपर्यंत येतील, कारण जर उशीर झाला तर तिथेच काहीतरी खातील. परंतु आता मी पावभाजी बनवते लंचसाठी आणि सोबतच माझं व्हिडिओ एडिटिंग पण चालू आहे, जे आज संध्याकाळी 4पर्यंत जाईल. आज वेळ आहे, तर हे काम करत करत तेही काम चालू आहे माझं. आता काय झालं? चला पाव घ्यायला आलतो आम्ही पावभाजीसाठी. आता
ये पावभाजी ये मला जे साईबार पावभाजी 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 खातात. आपण मला भजी पाव बोलतात. पावभाजी भजी आणि पाव. यू विल लव्ह दिस. माझ्यासाठी सांगा भजी आणि पावभाजी बघ कशी. हे बघ आपण पाव घेऊ बाजाराचा आणि मग त्याच्यात पावभाजी टाकायचं आणि मग त्याच्यात मग आहे ना भाजी टाकायची आणि डिप करून खायची. छान आहे ना. या It was ना हे तू अशी काट होती इथे बसला मोर इथे बसला मोर पाणी. कशी झाली पावभाजी? छान झाली. बोनापतीत श्रीमेचं तर झालं पण जेवण. चाटून पुसून खाल्लं का? तातून पुसून खा. मी आहे ना चीज घेतलं होतं खायला ते छोटे छोटे तुकडे पडले टाकतात तर शिमू बोलली तू चाटून पुसून नाही खाल्ला तू आणि मी रागवली मला तसं चाटून पुसून खायला लागतं आणि ते मी दाखवलं पण कसं चाटतं. मम्मा हे बघ चाटून पुसून खायला लागतं की नाही तर जेवण वाया जातं सगळं बरोबर. आणि मासे येतात त्याच्यावर. बरोबर. ठेवून या आता ताट जाऊन. तू मटार वाया घालवले. मटर का नाही संपवलं? खाल्लं मी. खाल्लं का? माझ्या ताटात एक मटार टाकला. माझ्या ताटात एक मटार टाकलं मी परत जिरा ताटात टाकलं. जेवा. अजून देऊ भाजी? Much later. मी जेवली इथं ठेव सगळं. किती सारं काय काय आणलं? इथं ठेव ना जरा. मी खाऊ शकतो. खाणार ना सगळेजण. ठेव इथं. माझे तुझं आहे. ते बाकीचं पण काढ की तुझंच आहे बाकी. जी थांब. पण बघून तर आलात ना जाऊन तुम्ही. मलाच कर जा. कसं वाटलं? गर्दी होती का? काय नाही कर जा. चिकन मटनचे मोठे मोठे स्टॉल आहेत. आणि सगळं बघितलं पण खाल्लं काहीच नाही. आम्ही अफगाणी आईस्क्रीम खाल्लं. शीर याक म्हणून अफगाणिस्तानचं आईस्क्रीम असतं. हं. तर ह्याचं शिरकुर्मा सारखं होतं का? तर ह्याच्यासारखं होतं. मलाई आपल्याकडे मलाई कुल्फी कशी येते ना तर मलाईचं बनवलं होतं. इतकं मस्त होतं. असं भरवून दिलं होतं आणि त्याला हे टाकले होते आपले हे पडल ते. ड्रायफ्रुट्सचा चुर्रा होता ना ते टाकला होता. स्पेशली पिस्ता. अरे वा. Didi, what did you like the most? वास घे ना ह्याचा. Didi, हे स्पेशल तुला तुझ्या most कार्डमम. what do you like the most? हा. Dragon fruit. तुम्ही पण smell करा. हे पण काय आहे? म्हणून म्हणून Didi, what did you like the most? मी पाव किलो त्यामुळे तर ते रागाने बघत होते माझ्याकडे. पाव किलोच मागते म्हणून ते लोक किलो 2-2 हा ते आता होलसेल आहे ना तर मला माहित नव्हते खात आहेत नाही खात आहेत कोण काय माहिती. भाजी काहीच नाही मिळाली ना? काजू हं, हं. अरे पण पाव दे. एवढं सारं राजमा. जेवण. राजमा एवढं सारं जेवण. चवळी. चवळी एवढी सारी चिया डाळ. सीड. डाळ मखनी. बदाम आणि डाळ हे बघ, मखनी. हा दीदीसाठी हे आवडतं. न्यूट्रेला नाही आहे ते मॅकेडेमिया नट्स आहेत. हा ये नुटेला. हो. नट्स. आणि ब्राझील नट्स. कॉटनच्या दियाडी खाला आम्ही. बुद्धिबळाचा खेळ रंगला इथे वरती. डॅडी राणी कशी पण जाऊ शकते. कशी पण म्हणजे असं सर्कल मध्ये वगैरे नाही. स्ट्रेट. Not that like that. Nothing moves like that, Didi. Okay? दीदीचे रूल्स आणि दीदी पटापट करून सीमेला हारून मोकळी होते. हलवू नको पाय दे हाल तर पडतं खाली.
आम्ही जेवण झाल्यावरती चालायला आलोत आणि इथे बघा ससे बसलेत. आत्ता जाऊन ते बसलेत. एवढा वेळ इथे पळत होते इकडे तिकडे गवतामध्ये. आमची सगळी गँग चालू आहे पुढे. सगळे मिळून वॉक करतायत. आम्ही आता फिरत फिरत शेताच्या कडेने असं फिरतोय. मस्त वारं सुटले. काय झालं? ससे इथे खूप आहेत. कसं कडेला पाणी आहे. भाऊ कसं वाटतंय? आपल्याच शेतात फिरल्यासारखं वाटतंय का? फेरफटका मारल्यासारखा. कसं वाटलं फेरफटका मारून? शेतातला. काही वर्षांनी आपण असं आपला शेत घेऊ इथे. The next morning. काय झालं श्रीमू? ग्रॉसरीला आलोत आम्ही सगळे मिळून. लेक आहे हा मोठा. तर आज गर्दी बघा किती. ऊन येतं. सगळे तलावाच्या कडेने बसलेत. स्विमिंग करतायत. काही लोक राहत आहेत त्याला त्या बोटिंग मध्ये. गच्च भरले. बापरे. टीव्ही पण असते का बोट मध्ये? हॅलो, माझं नाव श्रीमय आहे आणि मी आता मम्माबरोबर बसली आहे ना. मला छान वाटते. आज सुट्टी आहे, बाहेर जायचं छान आता सुट्टी संपली ना ग श्रीमय? मंडे अजून 2 डे अजून उद्या एक सुट्टी आहे. मग मंडेवर पण शाळा आहे. हो, मग असे हे तोंडात घालायचं नाही. आणि मंडेवर नाही. माझी मंडे पासून स्कूल, म्हणजे की सोमवार पासून माझं स्कूल सुरू होते. आणि मग महिन्यावर खूप मज्जा येते शाळेत. मी खेळते. आता ग्रुप 3ला झाली तर खेळणार नाही. खूप अभ्यास करा. खूप अभ्यास करावा लागेल. मग खूप सारे पुस्तकं आणलेत. एक झाले नाही तरी. तर मग मी नाही ना ते एक पुस्तक लिहिणार आहेत. झालं पुस्तक मग मी ग्रुप 3 शिकणार. वाचणार, लिहिणार, कॅपिटल लिहिणार. वाव, आर यू एक्साइटेड? या, Oh, आय लव्ह यू. love you too.